आज आपल्याला पाहायचं आहे व्हेन द डिनॉमिनेटर कंटेन्स रिपीटेड लिनियर फॅक्टर वरील प्रॉब्लेम्स. तर हेडिंग टाका, व्हेन द डिनॉमिनेटर कंटेन्स रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. हा पण कशाचा टाईप आहे? प्रॉपर फ्रॅक्शनचाच टाईप आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहा, या टर्ममध्ये डिग्री किती आहे? 2. याच्यामध्ये डिग्री किती आहे? 1. म्हणजेच काय? प्रॉपर फ्रॅक्शन झाला. इथे पण पहा डिग्री काहीच नाही, म्हणजे काय आहे? 1 आहे. इथे डिग्री किती होईल? एक्सचा स्क्वेअरवर एक्स स्क्वेअर होईल आणि इंटू एक्स केला एक्स क्यूब होईल. म्हणजे इथे डिग्री आहे 3. इथं एक्सची डिग्री किती आहे? 1 आहे. इथं आहे एक्स स्क्वेअर इंटू एक्स केला काय होईल? एक्स क्यूब. म्हणजे इथे डिग्री आहे 3. म्हणजे हे पण काय आहेत? प्रॉपर फ्रॅक्शन आहे. ठीक आहे. म्हणजे इथे जे काही एक्झाम्पल असणार आहेत ते सगळे प्रॉपर फ्रॅक्शनवरचेच असणार आहेत. फक्त आता डिनॉमिनेटरमध्ये त्यांनी काय सांगितलं? रिपीटेड लिनियर फॅक्टर असणार आहेत. रिपीटेड लिनियर फॅक्टरचा अर्थ समजून घ्या. डिनॉमिनेटरमध्ये रिपीटेड लिनियर फॅक्टर सगळ्यात पहिले लिनियर फॅक्टर म्हणजे आपल्याला माहिती आहे एकतर x+2 x+3 x+4 किंवा x-4 x-5 या टाईपमध्ये त्याला आपण काय म्हणतो? लिनियर फॅक्टर. तर रिपीटेडचा अर्थ काय? त्याच्या ब्रॅकेट रेस टू 2 3 4 असं असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहा x+4 ब्रॅकेट स्क्वेअर दिला म्हणजे हा झाला रिपीटेड लिनियर फॅक्टर. याच्यामध्ये x-5 ब्रॅकेट स्क्वेअर दिला म्हणजे हा झाला रिपीटेड लिनियर फॅक्टर. याच्यामध्ये एक्स स्क्वेअर हा काय झाला? रिपीटेड लिनियर फॅक्टर झाला. कसं काय? पहा, एक्सला एक्स लिहिला, प्लसमध्ये त्याच्या काहीच नंबर नाही किंवा मायनसमध्ये पण काहीच नंबर नाही, म्हणजेच आपण कन्सिडर केला तो काय आहे? 0 आहे आणि ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. म्हणून एक्स स्क्वेअर एक्स क्यूब x⁴ ते काय असणार आहेत? रिपीटेड लिनियर फॅक्टर असणार आहे. इथं पण एक्स क्यूबच आहे. आता प्रश्न हा आहे की याला लिहायचं कसं? म्हणजे सॉल्व्ह करताना पार्शियल फ्रॅक्शन लिहायचं कसं? तर काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. हे पहिलं एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं त्यांनी? 2x+3 डिवाइड बाय x+4 ब्रॅकेट स्क्वेअर सांगितलाय. इक्वल टू आपण लिहिणार ए. त्याच्यामध्ये हा जो ब्रॅकेट आहे तोच लिहायचा, त्याची पॉवर फक्त काय असणार? इथे 1 असणार. परत प्लस बी लिहिणार, परत हाच ब्रॅकेट लिहायचा, फक्त आता पॉवर जी आहे ती 1 ने वाढवायची. म्हणजे आपण काय करणार? इथे 2 लिहिणार. कुठपर्यंत वाढवणार? असं आपण जोपर्यंत इथली पॉवर मॅच होत नाही तोपर्यंत आपण वाढवणार. इथे इथे किती होता? मग 2 होता, म्हणून इथे आपण 2 पर्यंत कॅल्क्युलेशन केलं. समजा इथं 3 असता तर आपण केला असता परत प्लस सी आणि हाच ब्रॅकेट लिहिला असता x+4 आणि याची पॉवर परत 1 ने अजून वाढवली असते, म्हणजे झाली असती 3. ठीक आहे. म्हणजे जो पण इकडली पॉवर आणि इकडली पॉवर मॅच होत नाही डिनॉमिनेटर मधल्या टर्मची, तो पण आपल्याला ही टर्म काय करायची? वाढवत जायचं आहे. अजून एक एक्झाम्पल पहा. याच्यामध्ये काय दिलाय? x-5 ब्रॅकेट स्क्वेअर दिलाय आणि एक सेपरेट दिलाय x-6. ठीक आहे. तर x-6 जो आहे तो लिनियर फॅक्टर झाला आणि हा झाला रिपीटेड लिनियर फॅक्टर, कारण ह्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ह्याचा ब्रॅकेट काय आहे का? नाहीये. नाही म्हणजे 1 आहे तिथे. पण 1 सोडून आपल्याला 2 3 असा आला तर आपण त्याला काय म्हणतो? रिपीटेड लिनियर फॅक्टर असं म्हणतो. मग एच्या खाली हा ब्रॅकेट लिहून टाका, त्याची पॉवर काय असणार? 1. नंतर परत प्लस बी आणि बीच्या खाली परत आपण हाच ब्रॅकेट लिहिला, पॉवर आता कारण आपण 1 ने वाढवणार, म्हणजे ते लिहिणार 2. इथे क्यूब असतात आपण प्लस सी आणि हाच ब्रॅकेट लिहून फक्त त्याचा काय केला असता? क्यूब केला असता. पण इथे फक्त स्क्वेअरच आहे म्हणून आपण इथे फक्त बी पर्यंतच इथे ही टर्म लिहिली. आता राहिला हा फॅक्टर. मग मग त्याला आपण सी बाय x-6 जो आहे तो लिहून टाकलेला आहे. आता या ठिकाणी पहा टर्म काय आहे? एक्स स्क्वेअर काय झाला? रिपीटेड लिनियर फॅक्टर झाला. मग पहिली टर्म लिहिली एक्स, इथं रेस टू काही म्हणजे काहीच नाही, म्हणजे काय आहे? 1. परत लिहिली आपण एक्स स्क्वेअर, म्हणजे ह्याची 1 नी पॉवर वाढवली, तिला एक्स स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर मग हा लिनियर फॅक्टर जो आहे तो आपण सीच्या खाली लिहून टाकला. म्हणजे फॉर्मॅट तोच आहे लिहिण्याचा, फक्त त्यातला रिपीटेड लिनियर फॅक्टर जो आहे तो तुम्हाला फक्त लिहिताना थोडं नीट लक्षात ठेवायचं आहे. आता भरपूर आपण काय करतो? x-6 एच्या खाली लिहितो. एक्स जो आहे तो बीच्या खाली आणि एक्स स्क्वेअर जो आहे तो सीच्या खाली लिहितो. मग असं लिहिलं काय आन्सर चुकतं का? नाही. एची व्हॅल्यू बीला, बीची व्हॅल्यू सीला, सीची व्हॅल्यू एला, म्हणजे इकडे-तिकडे त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या इंटरचेंज होतात. पण तुमचं जे फायनल येणारे आन्सर असतं ते सेम येतं. तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क्स मिळतात. एकही मार्क कटत नाही. ठीक आहे. त्याच्यावर टेन्शन घ्यायची गरज नाही. आता इथं आहे एक्स क्यूब. मग आपण काय करणार? ए बाय एक्स लिहिणार, म्हणजे याची काहीच नाही, पॉवर म्हणजे काय आहे? 1. नंतर बी बाय 1 ने याची पॉवर वाढवणार म्हणजे होईल 2. परत सी बाय अजून एक 1 ने पॉवर वाढवणार किती होईल? 3. इकडे एक्स क्यूब आहे, इथे एक्स क्यूब आला, संपलं. विषय इथे थांबवायचा. या फॉर्मॅटमध्ये आपण या टर्म्स काय करतो? लिहितो. ठीक आहे. तर एवढं लिहून टाकायचं. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारू शकतात. तर या पॉईंटवर फर्स्ट क्वेश्चन आहे, रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन आणि टर्म दिली आहे 2x-3 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर -1 इंटू x+1. आता पाहून तर वाटत नाहीये की त्याच्यामध्ये कुठं रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे म्हणून, पण आहे. कसा तो आता आपण पाहूयात. सगळ्यात पहिले आपल्याला टर्म दिलेली आहे ती लिहूयात. 2x-3 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर -1 इंटू x+1 ही आपल्याला टर्म त्याने दिलेली आहे. मग एक्स स्क्वेअर -1 स्क्वेअर याला आपण लिहू शकतो. आपण यासाठी फॉर्म्युला शिकलेलो आहोत आणि याच्यावर आपण एक प्रॉब्लेम पण केला आहे. तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तो ए मायनस बी इंटू ए प्लस
बी. एच्या ठिकाणी टर्म आहे एक्स, बीच्या ठिकाणी टर्म आहे 1, म्हणजे एच्या ठिकाणी आपण काय लिहिणार एक्स मायनस बीच्या ठिकाणी लिहिणार 1, एच्या ठिकाणी एक्स प्लसला प्लस बीच्या ठिकाणी 1. ठीक आहे, म्हणजे या टर्मला आपण असं लिहू शकतो, या टर्मला आपण असं लिहू शकतो. तर मग ती टर्म मी इथे लिहून टाकली 2x मायनस 3 डिवाइड बाय एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1. हे दोन ब्रॅकेट मी या टर्मच्या ऐवजी लिहिलेत. नंतर काय आहे परत इंटू एक्स प्लस 1 आहे, तर तो लिहिला. आता एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 केला काय होईल, एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर होईल. ठीक आहे, म्हणजेच हा काय झाला रिपीटेड लिनियर फॅक्टर झाला. हा जो आहे तो रिपीटेड लिनियर फॅक्टर झाला ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. म्हणजे इथे मी लिहू शकतो डायरेक्ट ब्रॅकेट स्क्वेअर. तर या टर्मला आपल्याला आता पार्शियल फ्रॅक्शन मेथड काय करायचं आहे, पुढे सॉल्व्ह करायचं आहे. मग आता ह्या 1च्या ऐवजी इथे नंबर जो आहे तो येऊ शकतो 4, 9, 16, 25. म्हणजे काय परफेक्ट स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1 येतो, 2चा स्क्वेअर 4 येतो, म्हणजे 1 येऊ शकतो, 4 येऊ शकतो, 9 म्हणजे 3चा स्क्वेअर येऊ शकतो, त्याच्या म्हणजे 9 येईल. म्हणजे अर्थ काय घ्यायचं तुम्हाला 3 स्क्वेअर, किंवा 16 येईल म्हणजे तुम्हाला काय करायचं मग त्या ठिकाणी 4 स्क्वेअर करायचा आहे. 25 येऊ शकतो म्हणजे 5 स्क्वेअर करायचा, 36 आला तर 6 स्क्वेअर करायचा, 49 आला तर 7 स्क्वेअर करायचा. असं तुम्हाला ते करून या फॉर्मॅटमध्ये ते टर्म्स ज्या आहेत त्या लिहाव्या लागतील. आणि दुसरा मग ब्रॅकेट आहे त्याला ते मल्टिप्लाय होत असेल तर मल्टिप्लाय करावं लागेल. मग ब्रॅकेट स्क्वेअर होईल ब्रॅकेट क्यूब होईल ते सांगू शकत नाही आपण आताच. प्रॉब्लेम वाईज ते थोडंसं डिपेंड करतं. मग आता ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये टर्म आली, पुढे काय करायचं आता, तर मी तुम्हाला सांगितलंय ए बाय जो काही पहिला फॅक्टर आहे तो लिहून टाका. आपण घेऊ शकतात, हा पण घेऊ शकतात, असं फरक पडत नाही. मग आपण घेतला लिनियर फॅक्टर जो आहे एक्स मायनस 1 प्लस बी बाय, आता रिपीटेड लिनियर फॅक्टर घेतो. पहिला घेतला लिनियर फॅक्टर, आता घेतोय मी रिपीटेड लिनियर फॅक्टर यातला. मग काय आहे एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग आपण अगोदर काय लिहिणार, मग एक्स प्लस 1 लिहिणार, ब्रॅकेट रेस्ट काहीच नाही म्हणजे 1 आहे. नंतर सी बाय एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याची 1 नी पॉवर वाढवली इथे पुढच्या स्टेपमध्ये झाला 2, इथे 2 झाला, इकडे किती आहे 2 आहे. मग थांबवायचं, इथं 3 असतात, आपण अजून 3 करण्यासाठी मग परत डी बाय लिहिला असता. ठीक आहे, एक्स प्लस 1 ब्रॅकेट क्यूब असं वाढवायचं आहे. तर सगळ्यात पहिली ही टर्म आपल्याला यायची आहे, नंतर हे असणार आपलं इक्वेशन फर्स्ट, इथून पुढे आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं आहे. मागच्याच मेथडसारखाच किंवा टाईपसारखाच जे प्रॉब्लेम जे आहेत आपल्याला सॉल्व्ह करायचे, थोडाफार मायनर चेंज होणार आहे, तेवढा मी तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे, याला मी सिस्टमॅटिक आता लिहून घेतो. तोपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या आणि वरच्या क्वेश्चनला लिहायला सुरुवात करा. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्या ज्या 2 स्टेप आहेत त्या लिहून टाकल्यात मी. पुढच्या स्टेप आपल्याला या टर्ममध्ये काही चेंज करायचं नाही, त्याला इथून मी कॉपी करून घेतलंय. आता या साईडला पहा, या तिन्हींचेही जे डिनॉमिनेटर्स आहेत ते कसे आहेत वेगवेगळे आहेत, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मागील लेक्चरमध्ये सांगितलं सेम त्याच प्रकारे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. एला बी आणि सीच्या डिनॉमिनेटर्सनं मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे इथं आपण लिहिणार आता ए इंटू एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. एला आपण बी आणि सीच्या डिनॉमिनेटर्सनं मल्टिप्लाय केलं आहे. त्यानंतर प्लस बी तो लिहिला. आता बीला काय करायचं, राहिला ए आणि सी यांचे जे डिनॉमिनेटर्स आहेत त्यांनी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे बीला एच्या डिनॉमिनेटर आणि सीच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून इथे येईल एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी. सीला आपण ए आणि बीच्या डिनॉमिनेटर्स आता मल्टिप्लाय करणार. मग एचा डिनॉमिनेटर आहे एक्स मायनस 1 आणि बीचा आहे एक्स प्लस 1, त्याने आपण सीला मल्टिप्लाय करूयात. इथे येईल एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये या तिन्हींचंही काय येईल मल्टिप्लिकेशन येईल, म्हणून इथे लिहिलं आपण एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता या साईडचा एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हे दोन टर्म्स जे आहेत त्या या साईडच्या डिनॉमिनेटरमध्ये आहेत. म्हणजे या साईडच्या ह्या 2 टर्म्स आणि या साईडच्या या 2 टर्म्स काय होतील कॅन्सल होतील, मागील टाईप सारखाच सेम. फक्त त्याचा टर्म कोणती राहिली एक्स प्लस 1, ही सुद्धा कॅन्सल होईल. कशी ती सांगतो तुम्हाला आता. एवढं समजलं ना, या साईडच्या ह्या 2 टर्म्स आणि या साईडच्या ह्या 2 टर्म्स कॅन्सल झाल्यात. या साईडला शिल्लक राहिला 2x मायनस 3, एवढं तर कळालं सगळ्यांना. मग इथे फक्त मी लिहून टाकतो देअरफॉर 2x मायनस 3 इक्वल टू, आता इथे जी टर्म शिल्लक होती ती कोणती होती एक्स प्लस 1. तर लक्षात ठेवा ही जी टर्म शिल्लक राहणार आहे तीच टर्म न्यूमिनेटरमधून काय निघते कॉमन निघते. मग आपण आता इथे कोणती टर्म आहे एक्स प्लस 1, मग आपण न्यूमिनेटरमधून एक्स प्लस 1 जो आहे हा कॉमन घेतला. एक्स प्लस 1 न्यूमिनेटरमधून आपण कॉमन घेतला. इथे काय येईल मग ए एक्स प्लस 1 कॉमन घेतलाय, म्हणजे राहील फक्त आता एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी
एक्स मायनस वनला एक्स मायनस वन, एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय, एक्स प्लस वन इंटू एक्स प्लस वन, बरोबर. यातला आपण एक ब्रॅकेट जो आहे तो बाहेर घेतलाय, म्हणजे त्या काही सिंगल यातला एक ब्रॅकेट जो आहे तो आपल्याला लिहावा लागेल, म्हणजेच येईल एक्स प्लस वन प्लस सी. यातला एक्स प्लस वन आपण कॉमन घेतला बाहेर, म्हणजे राहील फक्त एक्स मायनस वन. आणि त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये टर्म कोणती होती, शिल्लक एक्स प्लस वन होती. मग हा एक्स प्लस वन आणि हा एक्स प्लस वन काय होईल, कॅन्सल. ठीक आहे, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये सगळ्याच टर्म्स काय होतात, कॅन्सलच होत आहेत. फक्त लक्षात ठेवा, जी शिल्लक असते तीच टर्म डिनॉमिनेटरमधून फक्त कॉमन काढायची, आणि बाकीचं जे काही असेल त्यातली टर्म जे काही शिल्लक राहतील त्या फक्त लिहून टाकायचे. तुम्हाला काय मिळेल, इक्वेशन सेकंड मिळून जाईल. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही डाऊट, मनामध्ये काही शंका असेल तर विचारून घ्या. तर या ठिकाणी आलेलं आहे हे इक्वेशन सेकंड. डायरेक्ट तुम्ही लिहिलात तरी काही हरकत नाही, म्हणजे ही स्टेप न लिहिता तुम्ही डायरेक्ट हे जर लिहू शकत असाल तरी चालतं, पण असं डायरेक्ट लिहिलं थोडंसं जड जाईल सगळ्यांना या टाईपमध्ये. तर ठीक आहे, आता पुढे जाऊयात. सगळ्यात पहिले आता यातला लिनियर फॅक्टर घ्यायचा, जो आहे एक्स मायनस वन. इक्वल टू आपण झिरो कन्सिडर करणार, हा मायनस वन या साईडला काय होईल, प्लस वन होईल. म्हणजे आता एक्स इक्वल टू वन ही व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे इक्वेशन सेकंडमध्ये, म्हणून ती लिहूयात आपण पुट एक्स इक्वल टू वन इन इक्वेशन फर्स्ट, सॉरी सेकंड. मग इथे येईल देअरफॉर टू एक्स, एक्सची व्हॅल्यू आहे वन, इथे लिहिलं आपण वन, मायनस थ्री इक्वल टू ए इन ब्रॅकेट, एक्सची व्हॅल्यू आहे वन, तर वन प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर येईल, प्लस बी, एक्सची व्हॅल्यू वन मायनस वन इंटू एक्सची व्हॅल्यू वन प्लस वन प्लस सी, एक्सची व्हॅल्यू वन मायनस वन. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर टू इंटू वन टू, टू मायनस थ्री काय येईल व्हॅल्यू, मायनस वन येईल, इक्वल टू वन मायनस वन झिरो, झिरो इंटू बी झिरो, झिरो इंटू हा ब्रॅकेट काय होईल, झिरो व्हॅल्यू येईल. वन मायनस वन झिरो, झिरो इंटू सी झिरो, झिरो प्लस झिरो झिरो आला या साईडला. वन प्लस वन टू, टूचा स्क्वेअर फोर, फोर इंटू ए फोर ए, फोर ए प्लस झिरो काय येईल, फोर ए येईल. आता पहा, हा फोर इथं मल्टिप्लाय आहे, इकडे काय होईल, डिवाइड, म्हणजेच मायनस वन बाय फोर व्हॅल्यू बनेल कशाची, ए ची. म्हणून ते आपण लिहू शकतो देअर फोर ए इक्वल टू मायनस वन बाय फोर. इथपर्यंत कोणाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे आपल्याकडे एक्स प्लस वन इक्वल टू व्हॅल्यू आपण झिरो कन्सिडर करणार, हा प्लस वन इकडे आणला काय होईल, मायनस वन होईल. म्हणजे यावेळेस आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय ठेवायची आहे, मायनस वन ठेवायची आहे इक्वेशन सेकंडमध्ये, म्हणून ते आपण लिहिणार पुट एक्स इक्वल टू मायनस वन इन इक्वेशन सेकंड. मग इथं आहे टू एक्स मायनस थ्री, मग इथं लिहूयात आपण देअर फोर टू एक्स, एक्सची व्हॅल्यू मायनस वन मायनस थ्री इक्वल टू ए इन ब्रॅकेट, एक्सची व्हॅल्यू मायनस वन प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी, एक्सची व्हॅल्यू आहे आपल्याकडे मायनस वन, तो लिहिला मायनस वन, नंतर एक्स प्लस वन आहे, एक्सची व्हॅल्यू मायनस वन प्लस वन प्लस सी, एक्सची व्हॅल्यू मायनस वन आहे. तर त्याला लिहून टाकायचं आहे. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. चला पुढे जाऊयात. आता पहा या ठिकाणी मायनस वन काय होईल, मायनस टू होईल. काय होईल, मायनस टू इंटू सी प्लस सी इन ब्रॅकेट मायनस टू आहे ना, प्लस इंटू मायनस मायनस सी इंटू टू, टू सी आला. त्यानंतर मायनस वन प्लस वन झिरो, झिरो इंटू हा ब्रॅकेट झिरो, झिरो इंटू बी झिरो. त्यानंतर मायनस वन प्लस वन झिरो, झिरो स्क्वेअर झिरो, झिरो इंटू ए झिरो, म्हणजे झिरो प्लस झिरो झिरो आला. हे झिरो मायनस टू सी या साईडला काय येतोय, झिरो मायनस टू सी, त्याची व्हॅल्यू काय येणार, मायनस टू सी. या साईडला आला मायनस टू सी इकडल्या. ठीक आहे, पलीकडे काय आहे पहा, इथं आहे प्लस टू, तर प्लस इंटू मायनस मायनस टू इंटू वन टू, म्हणजे मायनस टू आला. आणि मायनस थ्री, मायनस टू मायनस किती होईल, मायनस फाईव्ह होईल, म्हणजे इथे लिहिला मायनस फाईव्ह. दोन्ही साईडला तर मायनस साईन आहे, दोन्ही साईडचा एक तर मायनस तुम्ही कॅन्सल करू शकता, किंवा दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय केलं, दोन्ही साईडचे टर्म्स काय होतील, प्लस होतील. मग म्हणजे येईल फाईव्ह इक्वल टू टू सी, टू इथं मल्टिप्लाय करायला काय होईल, डिवाइड, म्हणजे आपण लिहू शकतो फाईव्ह बाय टू सीची व्हॅल्यू. ठीक आहे, तर ती आता मी लिहितो. तर यातला जो काही आता अनवॉन्टेड पार्ट आहे तो मी इथून टाकतो, काढून टाकतो, त्याची आपल्याला गरज नाही आहे. तर पहा स्टेप काय होती, मायनस फाईव्ह इक्वल टू मायनस टू सी आली होती, म्हणजे दिला मी मायनस फाईव्ह इक्वल टू मायनस टू सी.
दोन्ही साईडचा मायनस कॅन्सल केला आणि इकडे मग राहील फक्त +2, इथे राहील 5. तर 2 इकडे काय होईल, डिवाइड होईल. म्हणजेच सीची व्हॅल्यू बनत होती 5/2. म्हणून इथे आपण लिहूयात देअरफॉर = 5/2. इथपर्यंत कोणाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर तुम्ही विचारू शकतात. आपल्याला एच्या व्हॅल्यूची गरज आहे. एच्या व्हॅल्यूला मी तिकडे शिफ्ट करतो. याचं आपलं काम संपलं. याला इथून काढून टाकतो. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची राहिली पहा. बी ची व्हॅल्यू काढायची शिल्लक आहे. आता x-1 ऑलरेडी पुट केलं आपण, म्हणजे x-1 = 0 केला होता. त्याच्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू 1 मिळाली होती, म्हणजे आपण 1 व्हॅल्यू ऑलरेडी पुट केली आहे. नेक्स्ट फॅक्टर घेतला, x+1 = 0 ठेवला, x = -1 आला, ती पण व्हॅल्यू आपण ऑलरेडी पुट केली आहे. आता पुढचा फॅक्टरमध्ये काय, x+1च आहे परत, म्हणजे परत -1 येईल. तर आपल्याला मग दुसरी कोणती नवीन व्हॅल्यू मिळेल का, नाही मिळणार. मग त्याच्यामुळे आता काय करायचं, तिसरी तुम्हाला व्हॅल्यू ज्यावेळेस काढायची, म्हणजे ए बी ची व्हॅल्यू झाली तर सी ची व्हॅल्यू काढायची, किंवा ए सी ची व्हॅल्यू झाली बी ची काढायची, किंवा बी सी ची झाली ए ची काढायची. तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, एक्स ची व्हॅल्यू तुम्ही 0 पुट करू शकतात, 1 पुट करू शकतात, 2 पुट करू शकतात, 3 पुट करू शकतात, किंवा -1 पुट करू शकतात, -2 पुट करू शकतात, -3 पुट करू शकतात. असं कोणतीही तुम्ही व्हॅल्यू जी आहे ती पुट करू शकतात. मग कोणती करायची, तर त्यातली सगळ्यात छोटी व्हॅल्यू एक तर तुम्ही 0 पुट करा, किंवा +1 पुट करा, -1 पुट करा. पण आता ऑलरेडी आपण तर 1 आणि -1 वापरलाय, म्हणून आपण काय पुट करणार, 0 पुट करणार. तुम्ही 2 जरी पुट केला, 2 -2 3 किंवा -3 तरी काही हरकत नाही, का कोणताही नंबर पुट केला तरी सुद्धा चालतो. पण इझी कॅल्क्युलेशन कशाने होतंय, 0 ने होतंय, 1 ने होतंय, किंवा -1 ने. यातला 1 आणि -1 आपण ऑलरेडी वापरलाय, म्हणून आता आपण 0 पुट करणार. पण आता इथून थोडासा चेंज होतो, ते म्हणजे काय, यावेळेस एक्सची व्हॅल्यू आपल्याला 0 पुट करायचीच आहे, पण त्याबरोबर आपल्याला 2 किमती मिळालेल्या असतात, जसं की ए ची मिळाली आणि सी ची मिळाली आहे, ती सुद्धा आपल्याला करायची आहे, इक्वेशन सेकंडमध्ये आता पुट करायची आहे, तरच आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0, ए ची व्हॅल्यू -1/4 आणि सी ची व्हॅल्यू 5/2. या 3 व्हॅल्यूज आपल्याला आता इक्वेशन सेकंडमध्ये पुट करायच्या, त्यानंतरच आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणून इथे आपण येणार पुट ए = -1/4, t = 5/2, and x = 0 in equation second. In equation second. मग इथे आता नेक्स्ट स्टेपमध्ये 2x - 3 आहे, मग इथे लिहिला मी देअरफॉर 2 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 0, लिहून टाकलं, -3 = ए ची व्हॅल्यू आहे -1/4 इन ब्रॅकेट x+1 ब्रॅकेट स्क्वेअर, एक्सची व्हॅल्यू किती आहे 0, मग इथे लिहिलं आपण 0 +1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी, बीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, म्हणून बी तसाच राहील. x - 1 एक्सची व्हॅल्यू आहे 0, तर इथे 0 - 1 x+1, एक्सची व्हॅल्यू 0, 0 + 1 प्लस सी, सीची व्हॅल्यू आहे 5/2, मग इथे लिहिलं आपण 5/2, एक्सची व्हॅल्यू 0 - 1. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये 2 × 0 0, 0 - 3 -3 येईल, इक्वल टू, तर 0 + 1 काय येईल, 1, 1चा स्क्वेअर 1, 1 × -1/4 -1/4 येईल. यानंतर 0 - 1 -1 आला, 0 + 1 1 येईल, तर 1 × -1 केलं काय येईल, -1, तर -1 इंटू काय आहे, बी आहे, प्लस इंटू मायनस मायनस, बी इंटू 1 बी, म्हणजे -बी आला, म्हणजे लिहिला मी -बी. यानंतर इथं आहे 0 - 1, म्हणजे व्हॅल्यू काय येईल, -1 येईल, -1 इंटू काय आहे 5/2 आहे, तर प्लस इंटू मायनस मायनस, 5 × 1 5, 5/2, म्हणजे -5/2 अशी व्हॅल्यू या ठिकाणी येईल. म्हणून इथे आपण लिहूयात -5/2. आता हा -बी या साईडला आणला काय होईल, प्लस होईल, मग इथे मी लिहिला देअरफॉर बी = -बीचा इकडे आणला झाला +b, आणि हा -3 या साईडला आणला काय होईल, +3 होईल, -3 या साईडला +3 झाला. त्यानंतर आहे -1/4, तो इथे लिहून टाकला, आणि -5/2. ठीक आहे, यातल्या या सेकंड इक्वेशनचं आपलं काम जे आहे ते आता संपलेलं आहे. आता आपल्याला बीची जी किंमत आहे ती मिळणार आहे. ठीक आहे, या व्हॅल्यूचंही काम संपलंय, त्यातून काढून टाकतो. यानंतर आपल्याला या इक्वेशनची गरज आहे.
त्याला आपल्याला पुढे गरज आहे. वर रिअरेंज करून घेतो. या इक्वेशनला सगळ्यात खाली घेतो. खालचा डेटा जो आहे तो वर शिफ्ट करून घेतो. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल पहा. देअर फोर बी इक्वल टू, याला कॅल्क्युलेट करूयात. 3 - 1/4 3 - 1/4 मायनस 5/2 आहे ना, 5/2. तर याची व्हॅल्यू आहे 1/4. इथे लिहूयात 1/4. आपल्याकडे आता ए ची व्हॅल्यू आली, बी ची व्हॅल्यू आली, सी ची सुद्धा व्हॅल्यू आलेली आहे. आता या तीनही व्हॅल्यूज आपण काय करणार, इक्वेशन या फर्स्ट मध्ये पुट करणार आहोत. मग इथे लिहूयात पुट ए इक्वल टू, व्हॅल्यू होती -1/4. त्यानंतर बी ची व्हॅल्यू आलेली आहे 1/4 आणि सी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5/2. हे पुट करायचं आहे आपल्याला इक्वेशन फर्स्ट मध्ये. हे आहे इक्वेशन फर्स्ट. त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू आहे -1/4. मग या एच्या ठिकाणी आपण लिहिणार -1/4. त्यानंतर इथं आहे बी, बी ची व्हॅल्यू आहे +1/4. इथे लिहिलं आपण मग +1/4 आणि सी ची व्हॅल्यू आहे 5/2 म्हणून इथे आपण लिहिणार 5/2. हे काही फायनल आन्सर नाही आहे, अजून 1-2 स्टेप बाकी आहेत. तर इथून खालचा जेवढा पार्ट आहे हा लिहून टाकायचा आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्यायचं आहे. पुढे जाऊयात. आपलं याचं काम संपलंय. याला इथून मी काढून टाकतो. या स्टेपला थोडंसं वर शिफ्ट करून घेतो. लक्ष द्या फक्त आता. या साईडची जी टर्म आहे त्यात काहीही चेंज होणार नाही. ही टर्म ॲज इट इज सेम राहणार. याला इथून मी कॉपी करून खाली घेतलं. आता या ठिकाणी पहा, यातला 4 जो आहे हा येणार डिनॉमिनेटरमध्ये. या टर्मला काय होणार, मल्टिप्लाय होणार. आणि जो -1 आहे तो -1 फक्त न्यूमिनेटरमध्ये राहणार. ठीक आहे, म्हणजे ही टर्म इथून कॉपी करून इथे घेतली. काय सांगितलं मी याच्यामध्ये तुम्हाला पहा. हा 4 जो आहे तो येणार आहे डिनॉमिनेटरमध्ये. या ब्रॅकेटला काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. ठीक आहे, मग हा 4 इथून मी काढून टाकला आणि 4 जो आहे ते डिनॉमिनेटरमध्ये याला मल्टिप्लिकेशनमध्ये लिहून टाकला. न्यूमिनेटरमध्ये राहिला फक्त -1. ठीक, त्यानंतर पुढे प्लसला प्लस लिहिला. यानंतर इथं कोण आहे 1/4 डिवाइड बाय x+1 आहे. यातला पण 4 जाणार डिनॉमिनेटरमध्ये. या x+1 ला काय होईल, मल्टिप्लाय. यालाही इथून मी काय केलं, कॉपी केलं, खाली घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणलो यातला 4 जो आहे तो जाणार कुठे, डिनॉमिनेटरमध्ये. आणि या ब्रॅकेटला काय होईल, मल्टिप्लाय. न्यूमिनेटर मिळाला फक्त 1. मग इथे लिहिला मी 1 प्लस पुढच्या स्टेप आहे आता 5/2 किंवा टर्ममध्ये आहे 5/2. ही टर्म इथून कॉपी करून घेतली. याच्यामध्ये काय होईल, तर हा 2 जो आहे डिनॉमिनेटर मधला तो येईल खाली आणि या ब्रॅकेटला काय होईल, मल्टिप्लाय. तर इथे मी मल्टिप्लाय मध्ये लिहून टाकलं. न्यूमिनेटर मध्ये राहिला फक्त हा 5. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय येईल पहा, की मायनस टर्म तुम्ही नंतर लिहू शकता. ह्या 2 प्लस टर्म पहिले लिहू शकतात. आणि तीनही टर्म्समधून तुम्ही डिनॉमिनेटरमधून 1/2 जो आहे, म्हणजे 2 जो आहे तो कॉमन घेऊ शकता. न्यूमिनेटरमधून 1, डिनॉमिनेटरमधून 2. म्हणजे परत ही टर्म सेम राहणार. त्याला तुम्ही कॉपी करून खाली घेतलं. त्याच्यानंतर याला पण इथून मी समजा कॉपी करूनच घेतो सध्या. फक्त आता काय म्हणलं मी तुम्हाला, तीनही टर्म्समधून आपल्याला काय करायचं आहे, 1/2 कॉमन घ्यायचा आहे. तर 1/2 कॉमन घेतला. इथे काय असेल, 4 म्हणजे 2 × 2. त्यातला एक 2 आपण बाहेर घेतलाय, म्हणजे इथे काय राहील, सिंगल 2 येईल या 4च्या ऐवजी. म्हणून इथे लिहिला मी 2. तसंच इथे पण 4 म्हणजे काय, 2 × 2. त्यातला एक 2 आपण बाहेर घेतला, इथं काय येईल मग, सिंगल 2. ठीक आहे, मग इथे लिहिला मी 2. आणि यातला 2 आपण बाहेर घेतलाय, म्हणजे त्याला कोणीच राहणार नाही. ठीक आहे, तर असं आन्सर लिहिलं तरी सुद्धा चालतंय, किंवा ही मायनस टर्म नंतर लिहा. या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तरी सुद्धा ही मायनस टर्म नंतर लिहा तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, इथून मी याला कॉपी करून परत एकदा खाली घेतो. यातले फक्त 1-2 टर्म्स मागे पुढे करतो. मग तुम्हाला याचं फायनल आन्सर जे आहे ते मिळून काय करतो आता पहा नीट. ही टर्म शेवटला घेतोय मी, फक्त या 2 टर्म्स अगोदर लिहिल्या. ठीक आहे, बाकी काहीही चेंज केलेला नाहीये. याचा साईन आहे मायनस.
इथे येईल मायनस, इथलं मायनस साईन जे आहे ते निघून जाईल. हे झालं याचं फायनल आन्सर. इथून एवढ्या 4 लाईन्स ज्या आहेत त्या लिहून टाकायच्यात. बाकी काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्यायचं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला याचं मी डिटेलमध्ये आन्सर सांगेल. जे यूट्यूबला पाहणार आहे तुमचं याचा आन्सर काय येतं A, B, C च्या व्हॅल्यूज तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करणार आहात. व्हिडिओ लाईक करणार आहेत, मित्रांना शेअर करणार आहेत आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक व्हिडिओची लिंक दिली आहे. ती व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायची आहे. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. आज आपण इथेच थांबूयात.